नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, तुमच्यापर्यंत ही माहिती किंवा ही बातमी आली आहे की नाही मला कल्पना नाही. कारण माझ्याकडे पण ही बातमी थोडी उशिरा आली आणि ती बातमी अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष स्वतः शरद पवार हे लोकसभेची निवडणूक लढवू शकतात आणि ती निवडणूक ते माढामधून लढवू शकतात. सोलापूर मतदारसंघामधला माढा हा लोकसभेचा मतदारसंघ आहे आणि तेथून शरद पवार लोकसभा निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा मित्रांनो शरद पवार गटामध्ये होती. त्याचा कानोसा घेत होतो जेव्हा मला कळलं, तर त्याचं उगमस्थान कुठे निघालं तर माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा ज्यावेळेस शरद पवार घेत होते त्यावेळेस शरद पवार गटाच्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी असा आग्रह धरला की शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. खरं म्हणजे आता आपण निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा शरद पवार यांनी फार अगोदर केलेली होती. मला वाटतं 2009 साली ते म्हाडा मतदारसंघातून लढले होते आणि विजयी झाले होते. त्यानंतर आता आपण निवडणूक लोकसभेची लढवणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. पण मित्रांनो, काही झालं तरी ते शरद पवार आहेत आणि राजकारणात ते कधीही पलटी मारू शकतात. या त्यांच्या ख्यातीमुळे माझा तिथे उडा गेला की बाबा नेमकं काय चाललेलं आहे. तर तिकडच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली की ही लोकसभा शरद पवारांनी लढवावी. कार्यकर्त्यांना माहीत असूनही कार्यकर्ते असं का बोलले याचा विचार करत होतो आणि मग लक्षात आलं की कदाचित आता शरद पवार यांच्या पक्षाची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांची अवस्था सध्या बिकट आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बारामती मतदारसंघ हा यावेळेस पवारांकडे राहील की न राहील अशी शक्यता आहे आणि त्यामुळे एक सुरक्षित मतदारसंघ असायला हवा. या अर्थाने शरद पवार यांनी चाचपणी सुरू केली आहे का? आता माढा तसा सुरक्षित मतदारसंघ राहिलेला नाहीये म्हणजे शरद पवार यांच्या गटासाठी. कारण तिकडचे मोहिते पाटील असतील किंवा रामराजे निंबाळकर असतील. रामराजे निंबाळकर तर अजित पवार गटात गेलेले आहेत. मोहिते पाटील भाजपमध्ये आहेत. त्यामुळे हे जे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी जे 2009 मध्ये पवारांच्या बाजूने उभे राहिले आणि त्यामुळे माढा मतदारसंघातून शरद पवार यांचा विजय सुकर झाला होता. यावेळेस तशी परिस्थिती नाहीये. तरीही पवार साहेब आपल्यासाठी किंवा आपल्या कन्येसाठी एक सुरक्षित मतदारसंघ शोधतायत का अशी एक शक्यता होती किंवा असं मला कुठेतरी वाटलं आणि त्यानंतर मी त्या अनुषंगाने शोधायला गेलो. तर काही जणांना विचारलं तर त्यांचं उत्तर होतं की पवार साहेब कधी काय करतील सांगू शकत नाही. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक माढातून लढवतीलही. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अचानक माढा मतदारसंघाचं नाव कसं पुढे आलं आणि पवार साहेब तिथून निवडणूक लढवणार असं का म्हटलं जाऊ लागलं. तर सगळ्यात पहिलं म्हणजे बारामती मतदारसंघ याबद्दल आता खुद्द पवारांनाच कॉन्फिडन्स राहिला नाहीये का? कारण हा मतदारसंघ तसं बघायला गेलं तर आता पवारांचा बालेकिल्ला राहिलेला नाहीये. अजित दादा वेगळे झालेले आहेत आणि दादा यांच्या कुटुंबातलं कोणतरी व्यक्ती या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीला उभं राहील त्यावेळेस बारामती जसं सुप्रिया सुळे सांगतायत की आमच्यासाठी सोपं आहे कोणीतरी प्रतिस्पर्धी हवं रोज काय स्वतःच जिंकायचं. तर बरोबर आहे म्हणजे सुप्रिया सुळे सांगतायत की त्यात काही चुकीचं नाहीये. आतापर्यंत सुप्रिया सुळे यांच्यासाठी तो केक वॉक होता.
बारामती मतदारसंघ, आणि त्याचं मोठं श्रेय मात्र अजितदादांकडे होतं. अजितदादांनी तो मतदारसंघ बांधला आणि त्यामुळे आतापर्यंत सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांच्यासाठी तो केकवॉक होता. आता ती परिस्थिती राहिली नाहीये मित्रांनो. आता अजितदादाच वेगळे झालेले आहेत आणि जर त्यांच्या कुटुंबापैकी कोणी त्या बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असेल तर मात्र कठीण आहे. म्हणजे अगदी पवार साहेब असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, त्या दोघांनाही तिथून जिंकणं कठीण होणार आहे. अशा वेळेस सुप्रियाताईंना किंवा खुद्द पवारांना एक सुरक्षित मतदारसंघ हवाय आणि त्यासाठी म्हणजे माढा मतदारसंघाची चाचपणी तर शरद पवार यांच्याकडून होत नाहीये ना, असाही एक प्रश्न आहे. दुसरं महत्वाचं मित्रांनो असं आहे की शरद पवार हे आता निवडणूक लढवणार नाहीयेत, हे त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे. पण मित्रांनो, काही महिन्यांपूर्वीचा प्रसंग आठवा. शरद पवार यांनी स्वतःच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांना कल्पना होती की आपण जरी राजीनामा दिला तरीही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी तो मान्य करणार नाही. आणि त्याप्रमाणेच झालं. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये काय नाट्य झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं. पवारांनी राजीनामा दिला पण त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. मग पवार म्हणाले ठीक आहे, आता मग तुम्ही म्हणता तर मी राहतो अध्यक्ष. इथे त्यावेळेस अजितदादा तर फॉर्म होते, त्यांनी राजीनामा दिलाय तर स्वीकारा. पण पवार साहेबांनी लगेच पलटी मारली की नाही, आता कार्यकर्ते सांगतायत. तर कार्यकर्त्यांच्या दबावामुळे मी अध्यक्षपद पुन्हा स्वीकारतो असं पवार साहेब त्यावेळेस म्हणाले. आणि म्हाडामध्ये देखील आता कार्यकर्त्यांचाच दबाव आहे. स्वतः कार्यकर्ते सांगतायत की शरद पवारांनी म्हाडामधून आता निवडणूक लढवावी. तर त्या दबावापुढे, कार्यकर्त्यांच्या दबावामुळे मी पुन्हा निवडणूक लढवतोय असंही ते सांगू शकतात. किंवा त्या ठिकाणी सुप्रियाताईंना पुढे करू शकतात. पण तरी तसं जरी असलं तरीही माढा आता तितका सुरक्षित मतदारसंघ राहिलेला नाहीये, ही गोष्ट त्यांना समजायला पाहिजे. आणि केवळ माढा नाही तर असे काही मतदारसंघ, सुरक्षित मतदारसंघ शरद पवार गटासाठी ते शोधण्याचा प्रयत्न आता शरद पवारांकडून तसं बघायला गेलं तर युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि त्यातलं प्रातिनिधिक स्वरूप हे आपल्याला माढातून दिसते. इतकं मात्र नक्की आहे मित्रांनो की राजकारण म्हणजे पवारांचं राजकारण हे कधी पलटी होईल आणि पवार साहेब हे कधी सुमडीत माडाकडे निघून जातील हे कोणीही सांगू शकत नाही. कारण शरद पवार इज मोस्ट अनप्रेडिक्टेबल मॅन. मी नाही, त्यांची कन्याच सांगते. अशा वेळेस कार्यकर्त्यांचा दबाव ही पहिली पायरी माडामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या दबावापुढे आता साहेब झुकतात की झुकणार नाहीत यातून दुसरी पायरी ठरणार आहे आणि ती खरी महत्वाची ठरणार आहे. अर्थात असंही कळलंय की पवारांनी त्याचा साफ इन्कार केलाय की मी काय माडामधून निवडणूक लढणार नाही. पण मित्रांनो, पवार जेव्हा नाही म्हणतात तेव्हा ते हो देखील असतं आणि हा पवार साहेबांचा आतापर्यंतचा इतिहास आहे. पण इतकं मात्र नक्की आहे मित्रांनो की बारामती आपल्याकडे राहील याची शाश्वती ना पवारांना राहिली आहे ना सुप्रिया ताईंना राहिलेली आहे. आणि त्यामुळे दोघांनाही किंवा विशेषतः सुप्रिया ताईंना एक सुरक्षित मतदारसंघ हवा, त्याची चाचपणी आतापासूनच सुरू झाली. असो, बघूया कुठला दुसरा सुरक्षित मतदारसंघ पवारांना मिळतो. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. बेल आयकॉन दाबलात तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या व्हिडिओचं. धन्यवाद.